आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बिट्टी, जरा तुमच्या स्कूटरची चावी देशील का? रिद्धीला मार्केटमध्ये घेऊन जायचंय. माझी बाईक सर्व्हिसिंगला दिली आहे ना म्हणून. बिट्टी, चल आपल्याला मार्केटमध्ये जायचं. बिट्टी, मी लगेच येईन. बिट्टी, आपल्याला पण लगेच मार्केटमध्ये जायचंय. बिट्टी, तुमचं आवरेपर्यंत मी आलेलो पण असेल. बिट्टी, हे बघ आपली गाडी हलतीये. 2 मोठी माणसं बसली तर मग नाही चालवता येणार ती गाडी. बिट्टी, तुम्हाला मार्केटमधनं काय आणायचं त्याची लिस्ट का नाही मला देत? मी घेऊन येतो. बिट्टी, कोणाला काही आणायचं असेल ना तर तूच यादी घे, आपण आणू सामान. तुम्हाला स्कूटर द्यायची नसेल तर तसं स्पष्ट सांगा ना. रुद्र सर, नाही, मला गरज नाही हेल्मेटची, पेपरची पण गरज नाही. आम्हाला या गाडीचा आता काहीच उपयोग नाही. तुम्हीच ठेवा, तुम्हालाच गरज आहे. सिंगल सीट, डबल सीट, कोणासोबत जायचं असेल, कोणाला मागे बसवायचं असेल तर तुमची अडचण नको ना. तुम्हालाच उपयोग होईल याचा. घ्या. थँक्यू, आम्हाला इतके दिवस गाडी दिलीत. हे बरोबर नाही आहे रुद्र सर. हे काय करताय? अहो, खरंच मी चिडून देत नाहीये गाडी. मला खरंच गरज नाहीये तिची. आणि ओढणी सोडा बरं. कोणी बघितलं तर काय म्हणेल? हे बरोबर आहे का? रुद्र सर, सोडा बरं. तुमचा राग सोडा, म्हणजे तुम्हाला कळेल की ओढणी मी नाही धरली. खरंय, प्रेमात पडला की माणूस बालिशच होतो. आणि मला तुमच्यासाठी बालिश व्हायला आवडेल. ठीक आहे गौरीजी, आता हा खेळ तुम्ही जोपर्यंत तुमचं प्रेम व्यक्त करत नाही तोपर्यंत असाच चालू राहणार. रुद्र, ए रुद्र, ए रुद्र, थांब थांब. काय झालं? वातावरण चांगलंच तापलंय. क्या बात आहे, जली तो फसी. मी म्हणलं होतं ना, पण तुझ्या मित्रावर विश्वास नाहीये. हो बाबा, आहे आता विश्वास. तर पुढे काय करायचंय? आता तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घेऊ. अरे हो, पण काहीतरी विचार करावा लागेल ना, काहीतरी प्लॅन बनवावा लागेल. एक मिनिट, मी सगळा प्लॅन केलाय, तू फक्त इम्प्लिमेंट कर.
आता प्रेमाचा ज्वालामुखी कसा फुटतो ते बघच तू. हे बाबा, जे काय करशील ते जपून कर. तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. मला स्वतःवर फुल कॉन्फिडन्स आहे. तोच प्रॉब्लेम आहे. काय काही नाही, बोल बोल. आता तूच विचार कर ना, मी जर बेट जिंकलो नसतो तर बारीक व्हायच्या नादात उपाशी बळी गेला असता माझा. तू प्लॅन सांग ना बाबा. ओ उतावळे नवरदेव, हॅव सम पेशन्स. मी आहे ना, मी एक्सपर्ट झालोय त्याच्यात. तुझं स्वतःचं लग्न जुळव. नहीं, अरे घर में जब मेरा यार कुंवारा बेटा है तब मैं खुद की शादी के बारे में सोच भी नहीं सकता. हाय ए हाय, पुढे बोल बाबा. हे तुझी हिरवी नाली बघ. ए साइड हिरवी. हाय रुद्र, थँक्यू सो मच. तू यायला तयार झालास. निघूया. मी चालू. ठीक है. थँक्यू. कधी एकदा हाती लागते माझ्या कोणास ठाऊक. फक्त एकदा भेट तू, मग बघ. निघूया. ना बाय. बाय. माझी शिकार मी तुला कधीच मिळू देणार नाही रुद्र. तुला इतकी हॉट मुलगी आणि मी इथे या दळभद्री बायको बरोबर. नो नो वे. आय डिझर्व बेटर. गेली कुठं गेली, कुठं गेली, कुठं गेली. हा, कुणाला शोधतोयस? नंदाई, आजकाल आहे ना सगळे एकदम कामचुकार झालेत. अहो आमच्या टायमाचे मेड घोड्यावर यायचे. नाही नाही, घोड्यावर नाही, बघ मनापासून काम करायचे. आणि आत्ताचे बघा. कुणाविषयी बोलतोयस तू? अहो ती नवी मोल करीन, सकाळी आली आणि गेली पळून. अरे ती मोलकरीण नव्हती, रिद्धी होती ती. अहो रिद्धी असू दे नाही तर रद्दी असू दे, काम तर करायला पाहिजे. श्वेता, आता तूच समजावेल. नाही नाही नाही, मला कोणी समजावू नका. मीच त्या बासुंदीला समजवतो आणि कामावर घेऊन येतो. चंदू ऐक माझं. चंदू, चंदू, काय करायचं याच्या विसरभोळेपणाला आता? श्वेता, कुणाचा इतका विचार करतेस? रिद्धीचा. तू सुद्धा? काय झालं? नंदाई, ती का आलीये पुन्हा? काय ठाऊक नाही. म्हणजे ती म्हणत होती की ती माफी मागायला आलीये, बाय करायला आलीये. खरं खोटं परमेश्वर जाणे. अगं गौरी,
बरं झालं आलीस. तो चंदू गेला सगळं विसरून. कुकची तयारी कर बाबा. ही रिद्धी आल्यामुळे ना गौरीजींच्या फिलिंग्स कशा ओठांवर येतात बघच तू. त्यांच्या मनातलं प्रेम ते असं पटकन व्यक्त करतील. असं धडाधडा धडाधडा धडा धडधड धडधड. काय धडधड? धडधड धडधड. रिद्धी गौरीजींकडे काय चालली? गौरी, गौरी. रिद्धी मॅडम, तुम्ही इकडे येतच जरा प्लीज. का काय झालं? काही काम होतं का? ये ना प्लीज. बोला ना रिद्धी मॅडम, काही काम होतं का? ए तू पण जा ना, नाही तर सगळा प्लॅन फ्लॉप करेल आपला. रिद्धी, अशी अचानक इथेच आलीस? हो, माझं काम होतं गौरीकडे. गौरी, मी मागच्या वेळी खूप मोठी चूक केली. तुला माहितीये, मी घरातल्या सगळ्यांना सॉरी म्हटलंय. फक्त तुला म्हणायचं राहिलंय म्हणून आले. मला सॉरी. ऑफकोर्स गौरी, मी तुझ्याशी किती बॅड बिहेव केलं, किती हर्ट केलंय मी तुला. आय एम रिअली व्हेरी सॉरी गौरी. मी असं वागायला नको होतं. बट यू नो ना, तेवढा विचार मी कधी केलाच नाही. पण आता मला कळते मी किती रॉंग वागले तुझ्याशी. आय एम सॉरी गौरी. आणि सॉरी सोबत माझ्याकडून ही साडी तुला गिफ्ट. मला माफ करशील ना? काय झालं गौरी? तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? मी चेंज झालीये त्याच्यावर? रुद्र, तू तरी सांग ना गौरीला, मी खरंच चेंज झालीये. यू बिलीव्ह मी ना रुद्र? या, आय टोटली बिलीव्ह यू रिद्धी. आणि तू गौरीजींची माफी मागतेस हे आवडलंय मला. गौरी, आता तरी करशील ना माझं सॉरी आणि ही साडी एक्सेप्ट? याची काय गरज आहे? प्लीज गौरी, मला बरं वाटेल म्हणून तरी घे. माझ्या आयुष्यात असंही साडी नेसण्याचे क्षण येत नाहीत. त्यामुळे तुम्हीच ठेवा, तुम्हालाच नेसता येईल. प्लीज गौरी. गौरीजी, रिद्धी एवढ्या मनापासून देते तर घ्या ना. नको मला. अगं नको काय? वेडी आहेस का तू? एवढ्या प्रेमाने दिलेली भेट कोणी नाकारतं का? द्या, मी देते तिला. हो. हा, मस्त आहे. गौरीला छान दिसेल नाही? नेसेल, गौरी नेसेल. आणि
तिने नाही नेसली तरी मी आहेच ना. नाही म्हणजे एवढी महागडी साडी कपाटात पडून पडून खराब नको ना व्हायला, म्हणून म्हटलं. थँक्यू सो मच. तुम्ही कोण? मी रिद्धी. रिद्धी म्हणजे कोणाची कोण? माझी खास मैत्रीण आहे. म्हणजे आम्ही एकत्रच वाढलो. अच्छा. अगदी लहानपणापासून. वा वा वा. मी गौरीची मामी. मामा पण आलेत, पण आता नाही येत ते घरात. ते येतील तेव्हा या ना तुम्ही त्यांना भेटायला. हो, आम्ही नक्की येऊ. एनिवे, मी निघते आता. गौरी, आय होप वी आर गुड नाउ. बाय. रुद्र, आपण निघायचं. ऍक्च्युली ना सगळ्यांना गिफ्ट द्यायचे. निघूया. प्रकरण खूपच हाताबाहेर चाललंय असं वाटतंय. कठीण आहे. आजपर्यंत मला कधी खास मित्र म्हणाल नाही, आणि आज एका दिवसातच. आता काय, जे जे होईल ते ते पहावे. गौरीजी, कुठे निघालात? रिद्धी मॅडम, काय झालं? हे तुमच्यासाठी. माझ्यासाठी? व्हॉट इज इट? आय मीन, काय आहे यात? लाडू केलेत माझ्यासाठी. हो. सो नाइस ऑफ यू गौरी. पण लाडू का? ते तुम्ही निघालाय ना आता. प्रवासासाठी म्हणून. तुम्ही एकटाच जाणार आहात ना? हा, तुम्ही एकट्या आला होतात म्हणजे एकटाच जाणार असाल नाही का? प्रवासात खायला होती आणि इथली आठवण पण. गेल्यावर आठवण ठेवा हा. जाताना येईन हा मी बाय करायला.
वन ग्लास प्लीज माझ्यासाठी. रिद्धी मी नाही पिणार, दॅट्स इट. ओके फाईन. भाई चांगला चान्स आहे ना. चांगला चान्स काय? काहीतरीच काय. अरे विचार कर ना, अजून जेलसी, अजून प्रेम. ए चल चल, मला नाही जमणार. अरे तुला कुठे खरी खुरी दारू प्यायची आहे? म्हणजे इकडे. रुद्र, हा बोल रे. हॅलो पुष्पा, ही रिद्धी फार वेडी दिसते मला. मला तर खात्री आहे, पण आता काय झालं? काय झालं? अरे हिने अख्खी पार्टीची तयारी करून ठेवली इथे. म्हणजे मजा आहे तुझी. मजा? मजा काय मजा? तू म्हणाला होतास मला दारू प्यायला लागणार नाही. ते पण हिच्याकडे बघून असं वाटत नाही ही मला तसं काही करू देईल. अरे तू कशाला लोड घेतोयस? हे बघ, रिद्धीच्या प्लॅनशी आपलं काही घेणं देणं नाहीये. तू तिथे आपल्या प्लॅन साठी गेलायस ना. फक्त जसं ठरलंय तसं करा. हा पण ऐक ना, अरे ही ड्रिंक बदलू देईल असं मला वाटत नाही. अरे मेरा भाई कर लेगा, डोंट वरी. चल मी फोन ठेवतो. मला गौरीजींना तू काय करतोस ना ते सांगायचंय. हा चल बाय, चिअर्स. ए हॅलो, ऐक ना. हॅलो. अरे त्याने खरी दारू तर नाही ना भरली? हा नाही भरली. गौरीजी, गौरीजी. काय झालं पुष्पाजी? गौरीजी, ज्याची भीती होती तेच होतंय. मी म्हणालो होतो ना तुम्हाला. रुद्र. रुद्र सर, काय झालं त्यांना? ते ठीक आहेत ना? सांगा ना पुष्पाजी, काय झालंय? माझा मित्र कामातून गेला. तू पुन्हा बर्बाद होणार. काय झालंय पुष्पाजी, सांगा ना. रुद्र, रुद्र रिद्धी सोबत. काय? बोला ना पुष्पाजी. रुद्र रिद्धी सोबत दारू प्यायला बसलाय. काय? खरंच रुद्र सर दारू पितायत? पुष्पाजी तुम्ही खोटं बोलताय. रुद्र सर असं दारू नाही. गौरीजी, तुम्हाला खरंच असं वाटतं मी खोटं बोलतोय? गौरीजी, मी खोटं का बोले ना? मी तुम्हाला म्हणालो होतो, रुद्र नेहमी टोक गाठतो. तुम्हाला माहिती ना किती हट्टीपणा करतो. मी तुम्हाला काय वेगळं सांगणार, तुम्ही तर बघितलंय. पण गौरीजी, खरं तर हे सगळं तुमच्यामुळे होतंय, फक्त तुमच्यामुळे. खरं तर ही वेळच आली नसती जर तुम्ही. गौरीजी, अहो तुमच्याचमुळे त्याने दारू सोडली होती ना, आणि आज तुमच्याचमुळे आता कुठे रुद्रच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आनंद यायला लागला होता. पण नाही, त्याच्या नशिबात फक्त दुःखच लिहिलंय वाटतं. आता रुद्र पुन्हा त्याचं आयुष्य, त्याचा सगळा आनंद
त्या दारूच्या ग्लास मध्ये बुडवायला सुरुवात करणार आणि मग परत दारूच्या आहारी जाणार. मग स्वतःच्या आयुष्याची माती करून घेणार. पण हरकत नाही, तुम्ही नका जाऊ त्याला अडवायला. तुमचा हट्ट जिंकू द्या. माझ्या मित्राचं जे व्हायचं ते होऊ दे. मिशन फत्ते. काय झालं गौरीजी? मी जाणं बरोबर नाही ना. काय? मीच रुद्र सरांना जाऊन सांगितलं की आपल्यात काही नातं नाही ठेवायचं आणि मग मीच कशी सांगणार ना त्यांना जाऊन, हे योग्य नाहीये. पण गौरीजी, शेवटी मी कोण आहे ना पुष्पाजी, मी या घरात फक्त काम करते. आणि तसंही रुद्र सरांनी काय करावं काही नाही करावं हे ते ठरवतील ना. मी कसं सांगणार त्यांना? त्यांना जे योग्य वाटेल ते करतील. रुद्र, हे पुष्पा, अरे या ना तुम्ही लवकर. सॉरी रुद्र, पण गौरीजी नाही येतात. काय? अरे काय बोलतोयस, कळतंय का तुला? अरे माझा प्लॅन सक्सेसफुल नाही झाला. सॉरी यार. सॉरी काय? मी काय करू हिच्यासोबत? खरी मजा तर आत्ता सुरू होणार आहे. रुद्र, आजची इव्हिनिंग तुझ्यासाठी सगळ्यात अनफॉर्गेटेबल असणार आहे. आजचा दिवस लाईफ मध्ये कधी विसरणार नाहीयेस तू. रुद्र, रुद्र, हे तुझ्यासाठी. चिअर्स टू अवर फ्रेंडशिप, जी आता कधीच तुटणार नाहीये. थँक्यू सो मच. तू मला समजून घेतलंय, मला पुन्हा एकदा चान्स दिलाय. थँक्यू सो मच रुद्र. ड्रिंक? हो. Cheers. पीना रुद्र. यू नो, ही रात्र मला लाईफ टाइम लक्षात ठेवायची. प्लीज. रुद्र सर, तुम्ही दारू पिताय? एक मिनिट, तू काय करतेस इथे? तुला कोणी बोलवलंय? रुद्र सर, मी तुमच्याशी बोलते.
तुम्ही दारू का पिताय? हाऊ डेअर यू! तू माझ्या रुद्राला असं बोलते, हिम्मतच कशी झाली तुझी? अरे मग काय करतोयस? तुझ्या मनातला सांगून टाक ना. मित्रा, 4 पेक झाल्यावर माणूस ज्या अवस्थेत पोचतो ना, सध्या त्या अवस्थेत आहेत त्या. नक्की किती प्यायलात त्या? काय बाटली संपवली काय? नाही रे बाबा, 1 ग्लास प्यायला फक्त. ओ माय गॉड, 1 ग्लास आणि गेम खाल्लास? हे अरे नीट बघ, नाटक करत असतील त्या. झालं तुझं? आणि तू पहिल्या बिट्टी जवळ जा. हा, मला गौरीजींना शुद्धीवर आणायला हवं. अरे नको 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 नको, कशाला शुद्धीवर आणतोय? मी तर म्हणतोय तू त्यांना कंपनी दे. तू हे 1 ग्लास घे. ठेवला वाटतं. आयडिया आवडलेली दिसते. काय झालंय आईला? कुठे काय? काही नाही झालं. बिट्टी, चल आपण काहीतरी खेळूया. नाही नाही, आधी मला सांग आईला काय झालंय ते. इतक्या शुद्धीवर आणू नको म्हणजे? बोल ना लवकर पुष्पा मामा. आता हिला कसं सांगणार गौरीची दारू प्यायल्यात? ऍक्च्युली प्यायला नाहीयेत, त्यांना पाजलीये. पण हे तरी कसं सांगणार? सांग ना पुष्पा मामा. अगं बिट्टी, ते रुद्र आहे ना, मचाणाच्या इथे रिद्धी, मग आई पण. मला काहीच कळत नाहीये पुष्पा मामा. सांगतो. ते मचाणाच्या इथे ना रुद्र, रिद्धी, आई, मग पार्टनर होता, गौरीजी पण होत्या, मग ग्लास होता. त्या ग्लासात काय झालं आईला? काय होतं ग्लासात? सांग ना पुष्पा मामा, खरंच मला काहीच कळत नाही, सांग ना. दारू. काय? दारू? आई दारू प्यायली? नाही 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 नाही. हो, झालं काम तमाम. अगं नाही, आईने मुद्दाम काही नाही केलं, चुकून प्यायल्या. आता आई चुकून काही बोलली तर आम्ही खऱ्या कोण आहोत? मी आईची मुलगी नाहीये, आईचं लग्नच झालं नाहीये. सगळं पार्टनरला कळलं तर? नाही नाही नाही, मला जायलाच पाहिजे. पुष्पा मामा, मला आईकडे घेऊन चला. काय? कशाला? अगं रुद्र आहे ना तिकडे, तू सांभाळेल. नाही, मला आईकडे जायचंय. मी चालले, चप्पल घालून येते मी. कशाला? बिट्टी बिट्टी, हे बिट्टी थांब ना यार. बिट्टी, तिला कसं समजव आता? गौरीजी, गौरीजी, पाणी प्या, बरं वाटेल तुम्हाला. पाणी. गौरीजी, पाणी. गौरीजी, गौरीजी काय करताय? गौरीजी, काय होतंय तुम्हाला?
काय उलटीसारखं होतंय का? काय म्हणाला? तुम्हाला उलटीसारखं होतंय का? उलटीसारखं वाटतंय का? होऊ दे मग. नाही, मला ते सगळं असं गोल गोल असं चक्कर आल्यासारखं असं सगळं. नाही ठीक आहे तुम्ही असं सगळं तुम्ही बसा इथे, बसा. सावकाश सावकाश. तुम्ही काही खाल्लंय का गौरीजी? हे घ्या. गौरीजी, रुद्र सर, हे बघा ना, मला असं चक्कर आल्यासारखं असं सगळं गोल 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 फिरतंय सगळं. तुम्ही एका जागी बसा ना. असे गोल गोल का फिरताय तुम्ही? गौरीजी, मी एका जागेवरच आहे. खोटं बोलताय तुम्ही. अरे बापरे, आज काही खरं नाही. गौरीजींना जास्तच चढली आहे. त्यांची उतरेपर्यंत इथेच थांबावं लागणार की काय? त्यांना आणखी लिंबू द्यायला हवं. आधी डोळ्याला पाणी, मगच मिळेल गिळायला. हिरा पटपट की तो चेंगटपणा मेला. अगं एवढे कांदे कापून माझ्या डोळ्याचे वांदे होतील ना. हो का? मग डोळे शाबूत ठेवून असे काय झेंडे फडकवणार हो तुम्ही? त्यापेक्षा बायकोला मदत करा. चिरा पटपट. कुठे पळतेस तू? हा, कुठे पळतेस? एक तर तुझी आई गेली भटकायला आणि आता तू पण कुठे चालली आहे? आईकडे. आईकडे? कुठे गेली तुझी आई? कुठे गेली? मामी, त्या बाहेर गेल्यात. बाहेर? ह्या वेळेला? ही काय बाहेर जायची वेळ आहे का? सगळं ताळतंत्र सोडलंय आणि घरात काही कामधामं नाही करायची आहेत का तिला? कुठे गेली आहे? फोन लावा बरं तिला. नाही फोन नको. ठीक आहे. नाही म्हणजे तुम्ही काळजी करू नका, रुद्र आहे त्यांच्यासोबत. हो का? बघ असू दे, हे करतील ना घरातली कामं. अगं काय, तिला घेऊन यायला सांग. नाही, त्यांनी ऑलरेडी घेतली. भाजी घेतली त्यांनी. नाही भाजी नको, भजी पाहिजे. भजी चखण्याला, आणि सोबत एक संत्र्याची बाटली पण. हो, गप्पा बसा तुम्ही. काय संत्री बिंद्री लगेच बसा. बाळा तू जा. चल बिट्टी. फिरायला घेऊन गेलेत वाटतं जावई बापू. देवा त्यांचं लवकर जुळू दे. त्या गौरीला हो म्हणायची अक्कल दे.